नमस्कार मंडळी, मी रेणुका गोसावी एआर किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय मटका चिकन। त्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे बघूया। हे आहे दही आणि ही अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना याची पेस्ट केली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन जे आपण मॅरिनेट करण्यासाठी दही आणि पेस्ट वापरणार आहोत ते आपण इथे बघूया। दही मध्ये पेस्ट टाकते बनवलेली। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही मिरची मसाला वगैरे टाकू शकता। आता आपण याच्यामध्ये ओतणार आहोत। हाताने चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं। हे आपण 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवून देऊया, म्हणजे ते जे मसाला जो आपण टाकलाय त्याच्यामध्ये चांगला मुरेल। आता आपण मटका चिकन बनवायला सुरुवात करूया। इथे ठेवला मटका गॅसवर। तेल 2 चमचे तेल ओतलंय। तेल गरम झालं की इथे उभा कट केलेला कांदा आहे तो टाकूया। इथे कांदा भाजतोय तोपर्यंत आपण गरम मसाले बघूया। तेजपत्ता, दालचिनी, बडीशेप आणि 2 ते 3 सुक्या मिरच्या ते आपण टाकून घेऊया आतमध्ये। गरम मसाला पण चांगला कांद्यासोबत भाजेल। सगळं ढवळून घेऊया मिक्स करून। कांदा पण लाल झालाय, मसाले पण भाजतायत चांगले। त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूया आपले। हळद, लाल तिखट, पहिले आपण मिरच्या टाकल्यात त्याच्यामध्ये पेस्ट मध्ये, त्यामुळे मसाला जरा बेतानेच टाका। जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट जास्त टाकू शकता। धने पावडर आपण मिक्स करून घेऊया। मस्तपैकी कांदा पण लाल झालाय, मसाले पण मस्त शिजले आतमध्ये। आता आपण इथे मॅरिनेट करायला ठेवलेलं मगाशी चिकन त्यात आपण टाकूया। चमच्यानेच टाकते। मटक्यामध्ये टाकताना जरा हळूहळू टाकायचं। असं मटक्यामध्ये गावाला चिकन खायला खूप मस्त मजा येते आणि टेस्ट पण खूप छान लागते, एकदम भारी। सुगंध पण मस्त येतो अगदी। तर इथे आपण मिक्स करूया, मसाले लागू दे त्याला सगळे। वाव, सुगंध येतोय मस्तपैकी।
आता आपण यामध्ये चिकन मसाला टाकूया. एव्हरेस्ट चिकन मसाला आहे, तो टाकलाय. ढवळून घेऊया. दोन दोन चमचे चिकन मसाला एव्हरेस्टचा टाकलाय. ढवळून घेऊया आणि सोबतच मीठ पण टाकून घेऊया. इथे चवीनुसार मीठ टाकायचंय. पण दही पण आहे त्याच्यामध्ये, तुम्ही जरा बेतानच टाका आणि मिक्स करून घेऊया. मीठ आणि तर इथे आपण मॅरिनेट केलं होतं, त्याचा मसाला होता. हे पाणी ओतून ठेवूया. त्याच्यात झाकण मारून आता ठेवूया, म्हणजे ते चांगलं आतमध्ये शिजेल. आता आपण चिकन मध्ये कोथिंबीर टाकतोय. खूप सारी कोथिंबीर ढवळून घेऊया. जे कोथिंबीरचा स्मोक उतरेल आणि 1 मिनिट ठेवून आपण गॅस बंद करूया. तुम्ही बघू शकता चिकनला मस्त वेगळी रंग आलाय. एक नंबर दिसतंय दिसायला तरी. खाताना बघूया कसं लागतंय. अशा प्रकारे आपलं चिकन शिजलेलं आहे आणि तेलाचा तवंग सुद्धा खूप छान आलाय आणि कलर सुद्धा छान दिसतोय. आता आपण सर्व करूया. आता आपण हे चिकन एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता वरून गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकते.